नमस्कार, आपण पाहतात न्यूज मराठी आणि आता बातमी आहे जेजुरी येथून। मल्हार सर्टिफिकेशनवरून जेजुरीकर नागरिक आणि राणे यांचा संघर्ष पेटणार। सरकारनं मल्हार सर्टिफिकेशनचं मल्हार नाव बदलावं, अन्यथा ग्रामस्थांचा उपोषणाचा इशारा। हिंदू मटण विक्रेत्यांच्या झटका मटण दुकानांना दिल्या जाणाऱ्या मल्हार सर्टिफिकेशनवरून जेजुरीकर नागरिक आता संतप्त झालेत। अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत असणाऱ्या जेजुरीत खांदेकरी, मानकरी, पुजारी आणि जेजुरी ग्रामस्थांची एक बैठक जेजुरीतील छत्री मंदिराच्या प्रांगणात पार पडली आणि या बैठकीत मल्हार नावाला तीव्र असा विरोध करण्यात आलाय। जर सरकारने मल्हार सर्टिफिकेशनला दिलेले मल्हार हे नाव बदलले नाही तर जेजुरीकरांनी आमरण उपोषणाचा इशारा दिलाय। त्याचबरोबर जेजुरी बंदचा देखील इशारा दिलाय। यासोबतच मार्तंड देवस्थानच्या ज्या विश्वस्ताने मल्हार या नावाला आपला पाठिंबा दर्शवलाय त्या विश्वस्तांचाही यामध्ये निषेध नोंदवण्यात आलाय। याशिवाय या विश्वस्तांना देखील आम्ही गावबंदी करू असा इशारा देखील ग्रामस्थांनी दिलाय। त्यामुळे भविष्यात जेजुरीकर विरुद्ध नितीश राणे असा संघर्ष पाहायला मिळू शकतो। मटणाच्या सर्टिफिकेटला मल्हार नाव दिल्याने मल्हार नावाचा अपभ्रंश होईल। त्याचबरोबर हलाल या मटणाला विरोध म्हणून मल्हार हे नाव वापरले जाणार आहे। यातून दोन धर्मामध्ये संघर्षाचं प्रतीक म्हणून याकडे पाहिलं जाणार आहे। त्यामुळे बहुजनांचा आणि बहुधर्मीयांचं आराध्य दैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबा देवाच्या परंपरेला बाधा निर्माण होईल असं ग्रामस्थांनी म्हटलंय। तर कोणत्याही चांगल्या गोष्टीसाठी मल्हार नावाचा वापर करा, मात्र देवाची अप्रतिष्ठा होईल किंवा धार्मिक द्वेषाचे संघर्षाचे प्रतीक म्हणून त्याच्याकडे पाहिलं जाईल अशा गोष्टीसाठी हे नाव वापरलं जाऊ नये असं ग्रामस्थांनी म्हटलंय। मार्तंड देवस्थानच्या विश्वस्तांनी नितीश राणे यांनी जो मटन मार्केटला मल्हार सर्टिफिकेशन देण्याचा जो निर्णय घेतलाय त्याला ज्या मार्तंड देवस्थानच्या ज्या विश्वस्तांनी पाठिंबा दर्शवला त्याचा निषेध करण्यासाठी आणि त्या सर्टिफिकेशनला जे नाव दिले त्याचा निषेध करण्यासाठी आज समस्त ग्रामस्थ, खांदेकरी, मानकरी यांची सर्वांची आज मीटिंग झाली। आजच्या मीटिंगमध्ये समस्त विश्वस्तांचा निषेध नोंदवण्यात आला की ज्यांनी याला पाठिंबा दिलाय अशा चुकीच्या निर्णयाला यांनी पाठिंबा देऊ नये अशी भूमिका आहे। आणि त्यांच्या एकंदरीत 2 वर्षाच्या कारभारावरती आमची सर्वांची चर्चा झाली आणि आज या चर्चेतनं आमच्या अध्यक्षांनी आणि सर्व ग्रामस्थांनी असा निर्णय घेतलाय की पोलीस स्टेशनला जाऊन या विश्वस्तांच्या विरोधात एक पत्र देणार आहोत वर शासनाच्याकडे पण याचा पाठपुरावा करणार आहोत। आणि ग्रामस्थांचं असं मत आहे की यांनी जोपर्यंत त्यांची माफी मागत नाही मल्हार भक्तांची आणि खंडेरायाची जोपर्यंत मल्हार मार्तंडाची माफी मागत नाही तोपर्यंत यांना जेजुरीमध्ये गावबंदी करावी अशा सर्वांचा एकमताने निर्णय झालेला आहे। जय मल्हार हे मल्हार सर्टिफिकेशन याच्या मल्हार या नावाच्या विरोधात समस्त ग्रामस्थ, खांदेकरी, मानकरी, पुजारी वर्ग यांची आत्ता जी मीटिंग झाली त्या मीटिंगमध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व मंत्री महोदय नितेशजी राणे यांना निवेदनाद्वारे आम्ही विनंती असा अर्ज करणार आहोत की मल्हार हे नाव या सर्टिफिकेशनसाठी देऊ नये। या उलट ज्या विश्वस्तांनी या सर्टिफिकेशनला विरोध केला, समर्थन केलं त्या विश्वस्तांचा समस्त ग्रामस्थांतर्फे आम्ही गावकरी निषेध करत आहोत। तुमची पुढची भूमिका काय असेल? तुम्ही म्हणता आहात की मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पत्र द्या। जर तुमची मागणी मान्य झाली नाही तर तुमची पुढची भूमिका काय? आमची भूमिका जर मान्य झाल्या नाहीत तर आम्ही तिथून पुढे विश्वस्तांना गावबंदी किंवा गावबंदचा पुढचं हे नियोजन राहील। मी ॲडव्होकेट मंगेश जेजुरीकर, मी खंडोबा देवाचा पुजारी म्हणून आज जे गावकऱ्यांनी मीटिंग बोलवली होती, ग्रामसभा बोलवली होती, त्या सभेमध्ये एक पुजारी म्हणून माझी भूमिका मी मांडलेली आहे। मल्हार हे नाव हलालशी संलग्न होऊ नये आणि याचा कुठे गैरवापर, दुरोगामी परिणाम फार वाईट होणार आहे। म्हणजे कोणी आज मटण खायला बसले, दारू प्यायला, तो म्हणणार की मला मल्हार आण रे, हे कितपत योग्य आहे? हे कुठेही भविष्यात होता कामा नये। मल्हार नावाला एक फार महात्म्य, मोठा इतिहास आहे, हे दैवत आहे, हे श्रद्धास्थान आहे आणि ह्या नावाचा वापर, गैरवापर आम्ही जेजुरीकर पुजारी म्हणून कोणत्याही प्रकारे सहन करणार नाही, केला जाणार नाही। वेळ पडली तर आम्ही आमरण उपोषण करू, पण राणेंना त्यांची जागा दाखवल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही।
हा आमचा राणेंना समजा, सरकारला समजा, हा आमचा इशारा आहे. एळकोट जय मल्हार. महाराष्ट्राचं कुलदैवत असलेला जेजुरीचा खंडोबा आज जे काय ते मल्हार मटण दुकानाचे काय नाव द्यायचं सर्टिफिकेशनला काय ते चाललेलं आहे, त्याच्यामध्ये आमच्या त्रिव ग्रामस्थांनी तर विरोध केलेलाच आहे की मल्हारच नाव द्यायचं नाही. आणि त्याच्यात म्हणजे पुजारी म्हणून किंवा गावकरी म्हणून जी आमची भूमिका आहे की तुम्ही आता प्रत्येक ठिकाणी समजा हॉटेलमध्ये जाताल, कुठं दुकानात जाताल, तर प्रत्येकजण म्हणणार आहे मल्हार मटण दे किंवा मल्हार हे देवाचं अपमानास्पद असं देवाचं नाव घेतल्यासारखं होतं आहे. त्याच्यामुळं जे काय सरकारने याच्यात निर्णय बदलावा आणि मल्हार देवाच्या नावाच्या दुसरं कुठलंही नाव द्यावं त्याला. आणि खंडोबाचं जे नाव आहे ते नाव चांगल्या योजनांना जे लोकांसाठी जे उपयोगी काय आहेत त्यांना त्यासाठी मल्हार नाव देण्यात यावं अशी आमची भूमिका आहे. बऱ्याच वेळा असं समर्थन केलं जातं त्या नावाला की मटणाच्या दुकानांची नावच, जे मल्हार मटण शॉप असेल, अंबिका मटण शॉप असेल, अशा प्रकारे असतात. मग सर्टिफिकेटला नाव असलं तर काय फरक पडतो? हे जे खाजगी दुकानदार आहेत हे शेवटी त्यांची देवावर श्रद्धा आहे म्हणून ते त्यांनी नाव देतात देवाचं म्हणून. पण हे जर सरकारने जर देवाचं नावाचं जर हे केलं तर त्याच्यात थोडंसं ते भावना दुखवल्या जातात असा विषय. या ठिकाणी मी समस्त ब्राह्मण समाजाच्या वतीने अशी विनंती या सरकारला करत आहे की या ठिकाणी जो शासनाने निर्णय घेतला आहे मल्हार या सर्टिफिकेटाविषयी, तर याविषयी आमचं एक मत आहे, मणी आणि मल्ल हे जे दोन दैत्य होते त्यांचा संहार करण्यासाठी आणि आलेले हरण करण्यासाठी म्हणून हे मल्हार हे त्याचं नाव आहे. मुळात या नावाचा अपभ्रंश होता कामा नये, ही आमची प्रमुख भूमिका आहे. आपण कुठल्या सर्टिफिकेटला कुठलं नाव द्या हे आहे, परंतु या ठिकाणी आमची एक विनंती आहे शासनाला की मल्हार हे नाव या ठिकाणी देता कामा नये आणि जेजुरीकरांच्या सर्व आंदोलनामध्ये आम्ही सहभागी आहोत अशी शासनाला विनंती करतो. मल्हार हे नाव देऊ नका, अन्यथा जेजुरीकरांच्या रोषाला आपल्याला सामोरं जावं लागेल.